सगळ्यांक नमस्कार. आमकां सगळ्यांक खबर आसतलें की ह्या दिसांनी सगळे कडेन खूब न्यूज जाता की जॉब्स हे विकले वतात, गव्हर्मेंट जॉब्स हे विकले वतात. ताजी रेट 10 लाख ते 25 लाख, 30 लाख, 35 लाख पर्यंत वेरी जायत आसता. तितलेंच न्ही, एक सामान्य गोंयकाराचें जेन्ना जॉबाचो विचार करता तेन्ना ताका पयले आमदाराच्या किंवा मंत्र्याचे हुमरे जोडचे पडटा. ही एक दुर्दैवाची गोष्ट आसा प्रत्येक गोंयकाराक. आनी प्रत्येक गोंयकाराक हे खबर आसा कितले वर्सां पासून हे घडटा, पूण आमी कोणूच ताचेर आवाज उठयना. आवाज उठयलो जाल्यार तो चिड्डिलो वता. ना ताचेर एक प्रॉपर कायदो हाडलो गेलो, आनी जर हाडलो जाल्यार तातूंत खूब लूपहोल्स दवरले, ना जाल्यार ते लूपहोल्स तयार केले कायदो कव्हर करपाक. हे हाज्या स्ट्रीमलायन करपाक आनी योग्य ती रिक्रुटमेंट प्रोसेस हाडपाक रेव्होल्युशनरी गोवनान योग्य ते पावल उखलिल्लें आसा. आनी ताकाच लागून आज जो आमी आमचो थर्ड प्रॉमिस तुमच्या फुडें दवरतलो तो एक प्रॉपर स्ट्रीमलायन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर गव्हर्मेंट जॉब्स हो तुमच्या फुडें दवरतलो. आनी हाजे इतलेंच न्ही, आमच्या जे गव्हर्मेंट स्टाफ जे रिक्रूट जाता तांकां प्रॉपर ट्रेनिंग दिवपाक किंवा प्रॉपर फॅसिलिटेशन करपाक आनी योग्य ते सगळ्यांक तांच्यो सर्विसीस प्रोवायड जावपाक लागून एक आज अत्यंत गरज आसा. ताका लागून मनोज बाब आमच्या फुडें आमची थर्ड प्रॉमिस जी आसा रेव्होल्युशनरी गोवनाची ती दवरतलो. सो हांव मागता मनोज बाब की आमचे थर्ड प्रॉमिस गोंयकारांक डिक्लेअर करची. गुड मॉर्निंग. आयज गोंयान जशें मयुरान सांगलें की वॉर चल्ला जॉबांक लागून, रिक्रुटमेंटाक लागून, जॉब स्कॅम जातात, जॉबांचो लिलाव जाता, ऑप्शन जाता, फेवरेटिझम जाता, माल प्रॅक्टिसीस जाता. आनी जे डिजर्विंग मेरीट लिस्टाचेर जे भुरगे आसा, मेरीट लिस्टाचेर जे गोंयकार आसा, आयज तांकां जॉब मेळना. आयज खंय तरी आपल्या मनशांक ना जाल्यार जे कोण पयशे दिता तांकां जॉब वयता. आनी हे आतांच न्हू, हे कितलीशीं वर्सां जालीं गोंयांत चालू आसा. ह्या फावट फक्त थोडे आमदार तेचेर उलयले, हेचो मिनींग इतलो न्हू की ते ह्याच वर्सा घडला. प्रत्येक गव्हर्मेंटान जॉब स्कॅम केल्ले आसा, रिक्रुटमेंट केल्ली आहा जेतून पयशे इन्वॉल्व आसा, फायनान्शियल एस्पेक्ट इन्वॉल्व आहा, जेतून माल प्रॅक्टिसीस इन्वॉल्व आहा. आनी हे इतल्याक लागून जालें की आमचे जे गव्हर्मेंट जॉब्स दिवपाची जी पद्दत आसा, रिक्रुटमेंट करपाची जी पद्दत आसा ती पद्दत सारकी ना. तेका लागून एक पॉलिसी सारकी ना, एक कायदो सारको ना. आनी आमच्या सरकारान जाणून बुजून मुद्दामून हो लूपहोल दवरला. हे पॉलिसी सारके फ्रेम करूंक ना, कित्याक तांकां आमच्या गोंयकारांच्या युथा कडेन, आमचे जे गोंयकार आसा, यूथ आसा, तेंच्या लायफा कडेन, तेंच्या फ्युचरा कडेन खेळ करपाची तांकां मजा येता. आपल्या पांया कडेन हाडून तांकां नाचोवपाक तांकां मजा येता. आनी फेक प्रॉमिसीस, फेक आश्वासनां दिवन आमच्या भुरग्यांचें लायफ उद्ध्वस्त करपाक, काबार करपाक तांकां मजा येता. आयज जे पॉलिटिकल पार्टी गोंयांत येता फक्त कोण 5,000 दिता म्हणटा, कोण 2,000 दिता म्हणटा, कोण बेकारी भत्ता दिता म्हणटा, कोण बायलांक पयशे दिता म्हणटा. पूण आमच्या गव्हर्मेंट जॉब जे आसा, जे गव्हर्मेंट जॉब ना रिक्रुटमेंट प्रोसेस जो आसा तो प्रोसेस क्लीन करपाक, हो सिस्टम क्लीन करपाक एकूय पॉलिटिकल पार्टी अजून मेरेन उलयना आनी केन्नाच उलोवची ना. कित्याक तांकां पावर जाय आपल्या कडेन, आपल्या आमदारां कडेन, आपल्या मिनिस्टरां कडेन, आपल्या लोकां कडेन, सो दॅट ते आपणाक जाय ते मनीस ते सिस्टमान ते घालपाक शकता, आपणाक जाय ते जॉब्स क्रिएट करपाक शकता विदाउट एनी ट्रान्सपरन्सी, विदाउट एनी क्लियर प्रोसेस and without any clear policy. आमकां जाय आमचे जे गोंयकार आसा, जे सामान्य गोंयकार आसा, कॉमन गोंयकार आहा, जो गरीब फॅमिलींतल्यान येता, वयर शिकता, ना तो श्रीमंत फॅमिलींतलो आसो तो शिकता, मेरीट लिस्टार येता, तो गरीब आसूं तो श्रीमंत आसूं, प्रत्येक जाणाक इक्वल ऑपॉर्च्युनिटी जाय जॉब करपाची, जॉब मेळपाची. इक्वल ऑपॉर्च्युनिटी जाय ताका एग्जामीक बसपाची, इक्वल ऑपॉर्च्युनिटी तांकां जाय आपले परफॉर्मन्स, आपले टॅलंट गोंयाक लागून यूज करपाचे, युटिलायज करपाचे.
पूण आयज हे खंयसरूच दिसना आमकां. आयज भुरगे वयतात, जॉब्स आउट जाता, ते ऑलरेडी फिक्स जाल्ले आसता, भुरगे फक्त लायनीक रावतात आनी तेंच्या लाचारीचे, तेंच्या बेकारीचे आयज हो सरकार आनी दुसरे बाकीचे सरकार तेंच्यांनी फक्त एक्झिबिशन मांडले इतली वर्सां. आमच्या भुरग्यांक रडयले, आमच्या भुरग्यांचे लायफ उद्ध्वस्त केले, तेंचे फ्युचर काबार केले. फक्त भुरग्यांक लायनीक दवरून एक्झामी करून एक्झामी घेवन एक भुरगो एका वर्साक 10 15 एक्झामी दिता, इंटरव्यूज आन्सर करता, फॉर्मां भरता, एप्लिकेशन हाडटा. हेतून त्या भुरग्याचो टायम वेस्ट, त्याचो टॅलंट वेस्ट. आनी जर तो मेरिट लिस्टान येयलो जाल्यार तो केन्नाच मेरिट लिस्टान थंय दिसना. कित्याक तेन्ना तुका मार्क्स पळोवपाक मेळना. पेपरांची सेटिंग, पेपर लिकेजीस अशें आयकपाक येता की ब्लँक पेपर वयता, ब्लँक पेपर बरोवन घेता. आतां हेतून भितरलें कितलें सत्य आसा कितें ना हें तेंकांच खबर आसतलें. पूण गोंयकार जाणा की आयज गव्हर्नमेंट जॉब मेळपाक फुकट कांय ना. आयज गव्हर्नमेंट जॉब फुकट मेळना. जो जॉब आमकां आमच्या मेरिट लिस्टाचेर फ्री ऑफ कॉस्ट आमकां मेळपाक जाय, जो आमचो रायट आसलो, तो रायट आयज आमकां हो सरकार ना खंयच्याच सरकारान अजून पर्यंत दिल्लो ना. आनी खंयचो पॉलिटिशियन, खंयचो राजकारणी हेचेर उलयना. कित्याक प्रत्येक राजकारण्याक, प्रत्येक पॉलिटिशियनाक आमचे गोंयचे भुरगे, आमचे तरणाटे तेंच्या पांयाकडे येयल्ले जाय, तेंच्या पांयार नाक घासलेले जाय, तेंच्या घरा फावटी मारलेले जाय, तेंच्या ऑफिसान येवन तेंच्याकडे भीक मागलेली जाय. ही सिस्टम चेंज करपाक आयज रेव्होल्युशनरी गोवन्स प्रोग्रेसिव्ह मायंड घेवन डिफरंट ब्रेन्स एकठांय करून आमची जे लेट्स रिबिल्ड गोवा आमी जो वेबसायट लॉन्च केली, त्याच्या वयल्यान जी सजेशन्स आमकां येयली ती सगळी कंपायल करून आयज आमी तुमच्या फुड्यान आमची थर्ड प्रॉमिस दवरता. आमची फर्स्ट प्रॉमिस आसली पोगो बील आनी तेचे आमचे जे डिमांड्स आसले ते प्रॉमिसीस, कमिटमेंट्स. सेकंड आसले आमचे लँड प्रॉमिसीस. आनी आयज थर्ड जे आतां आमचे भितर गव्हर्नमेंट जॉबाचे रिक्रुटमेंट आनी ट्रेनिंग. सो भितर पयलो जो आमचो पॉयंट आसा फ्री गव्हर्नमेंट जॉब्स फॉर अस्पायरिंग गोवन यूथ. आयज जे गोंयकारांक जॉबाक लागून पयशे दिवचे पडटा, शिक्षणाक तो भुरगो पयशे घालता, प्रत्येक गजालीक तो ट्युशनाक पयशे घालता, कोचिंग क्लासीसाक तो पयशे घालता, तो पास आउट जाता आनी तेका गव्हर्नमेंट जॉब जर जाय जाल्यार तेका पयशे मेजचे पडटा. सो रेव्होल्युशनरी गोवन्स तुमकां फर्स्ट प्रॉमिस करता आमची आयची, ती म्हटल्यार फ्री गव्हर्नमेंट जॉब्स फॉर ऑल अस्पायरिंग यूथ. म्हणजे जे भुरगे एप्लाय करतले, जे मेरिट लिस्टान येतले, जितले रिक्वायरमेंट आसतले, आनी प्रत्येक जॉब जो गव्हर्नमेंट वयतलो नाजाल्यार जो गव्हर्नमेंट जॉब भुरग्याक मेळटलो तो फ्री आसतलो. खंयच्याच भुरग्याक, खंयच्याच गोंयकाराक गव्हर्नमेंट जॉबाक लागून खंयच्या आमदाराच्या पांयाकडे वयचे पडचे ना आनी पयशे मेजचे पडचे ना. नंबर 2, तुम्ही सगळे जाणा आसतले गोवा गव्हर्नमेंटान 2019 स्टाफ सिलेक्शन कमिटी बिल काडलेले. ते स्टाफ सिलेक्शन कमिटीन तेंच्यांनी जॉब कशे रिक्रूट जावपाक जाय, आमदारांकडे कशी पावर आसची ना, हे सगळे ते स्टाफ सिलेक्शन कमिटीन तेंच्यांनी घातलेले. जॉब ट्रान्सपरंट वेन कशे वचपाक जाय हे फक्त कागदाचेर तेंच्यांनी दवरले. 2 वर्सां हे बिल तेंच्यांनी पेंडिंग दवरले. स्टाफ सिलेक्शन कमिटीचे ऑफिस पासून ओपन करूंक ना, स्टाफ सिलेक्शन कमिटीच्या अंडर तेंच्यांनी जॉब रिक्रूट पासून करूंक ना, रिक्रुटमेंट पासून करूंक ना. आनी 2021 तेंच्यांनी अमेंडमेंट हाडले, तेंच्यांनी कायदो बदललो. सो भितर आमी सेकंड आमची जी प्रॉमिस आसा तेतून आमी गोंयकारांक प्रॉमिस करता की जी स्टाफ सिलेक्शन कमिटी इतलो टाइम बंद आसली, ज्याच्या अंडर अजून मेरेन रिक्रुटमेंट जावंक ना, सो 3 महिन्या भितर आमी स्टाफ सिलेक्शन कमिटी अपॉइंट करतले, ते ऑफिस चालू करतले आनी जे रिक्रुटमेंट आमचे जातले एवरी रिक्रुटमेंट स्टाफ सिलेक्शन कमिटीच्या थ्रू जातले, जे ट्रान्सपरंट आसतले आनी फेअर आसतले. नंबर 3, जो तेंच्यांनी स्टाफ सिलेक्शन कमिटीचो जो बिल एक्ट आसा त्या एक्टान जो तेंच्यांनी अमेंडमेंट केल्लो सेक्शन 7 सबसेक्शन 8, ते सबसेक्शन 8 ते म्हणटा की गव्हर्नमेंट जाय जाल्यार गव्हर्नमेंटान स्टाफ सिलेक्शन कमिटी जे आसा ती बायपास करून जॉब्स डिपार्टमेंट लेवलाचेर ते काडपाक शकता आनी डिपार्टमेंट लेवलाचेर ते रिक्रुटमेंट करपाक शकता. म्हणून जे आमकां दिसता इलेक्शन इयराक, इलेक्शनाच्या टायमाचेर ह्या लास्ट 3-4 म्हयन्यांक तेंकां आपले भुरगे थंय भरपाक जाय आसले, पयसो करपाक जाय आसले गोंयच्या भुरग्यांच्या
जॉबाच्या नावान भुरग्यांच्या टॅलंटाच्या नावान आणि ते करपाक तेंच्यांनी हे सब सेक्शन 8 सेक्शन 7 तेंच्यांनी हाडले आणि त्याच्याच अंडर आता जे रिक्रुटमेंट जाता तेंच्यांनी जे केला ते रिक्रुटमेंट त्या हे सब सेक्शनाच्या अंडर ते करून घेता. सो ते जे सब सेक्शन आसा पळय ते सब सेक्शन कॅन्सल करपाचे, ते सब सेक्शन काढून उडोवपाचे आमी गोंयकारांक प्रॉमिस करता, ज्याच्या अंडर आयज जॉबाक लागून भुरग्यांक पयसो दिवचो पडटा, भुरग्यांक मेरिट लिस्टाचेर जॉब मेळना. मागीर नंबर 4, आयज तुम्ही जाणा प्रत्येक गोंयकार जो गव्हर्नमेंट जॉबाक वयता, जे कॉमन एग्जाम्स असता, तो एक एग्जाम एका जॉबाक लागून एक एग्जाम दिता, दुसऱ्या डिपार्टमेंटाक लागून दुसरी एग्जाम दिता, तिसऱ्या डिपार्टमेंट तिसरी, अशी एक भुरगो 10 15 फॉर्मा भरता, 10 15 तो एग्जामी दिता. सो हितून भुरग्याचो टाइम वेस्ट जाता, भुरग्याचो एक टॉर्चर कसो जाता आणि त्याच्या लायफान जो तेजो टाइम दुसऱ्या गजालीक तो युटिलायज करपाक शकतालो तो युटिलायज जायना. सो तेकाच लागून आमी एक पॉलिसी काडपाची आसा, तेतून आमी प्रॉमिस करता तुमकां की एक कॉमन रिटन एग्जाम आसतली. ती कॉमन रिटन एग्जामीच्या अंडर सपोज एक एलडीसी पोस्ट आसा नाल्यार एमटीएस पोस्ट आसा, मल्टीटास्किंग स्टाफ, म्हटल्यार ते स्टाफ तुका खंयच्याय डिपार्टमेंटान गेले, फक्त क्लरिकल जॉब जालो तुजो आणि दुसरे जॉब आसता जे खंयच्याय डिपार्टमेंटान गेले तुका लागता. सो ते कॉमन जॉबाक लागून कॉमन एग्जाम वर्साक 2दा आमी कंडक्ट करतले. तेजे डेट्स पयलींच आउट जातले, त्याचो टायमिंग, त्याचो व्हेन्यू, तेजे रजिस्ट्रेशन पयलींच आउट जातले, सो दॅट भुरग्यांक एग्जामीक प्रिपेअर करून येवपाक मेळटले, भुरग्यांक ती एग्जाम दिवपाक मेळटली. भुरग्यांनी एकदा ती एग्जाम दिली की मागीर जेन्ना जॉब येतले तेन्ना त्या भुरग्यांक मेरिट लिस्टाचेर जो फुडलो प्रोसेस आहा तो आमी करतले. म्हटल्यार हेच्या फुडें जेन्ना आमचो सरकार येतलो तेन्ना गव्हर्नमेंट जॉब येतलो आणि मागीर भुरगे एग्जामीक लायनीक रावतले, ही पद्धत जावपाची ना. कॉमन रिटन एग्जाम सगळ्या भुरग्यांक खातीर जातली, वेल इन एडवान्स तेजे डेट्स आउट जातले आणि ते एग्जामीचे रिपोर्ट घेवन नाजाल्यार ते एग्जामीचो रिजल्ट घेवन आमी जो फुडलो प्रोसेस आहा जेन्ना जॉब येतले तेन्ना तो फुडलो प्रोसेस आमी करतले. सो हितून भुरग्यांचो टाइम वाचतलो, भुरग्यांक एवरी सिंगल डे प्रत्येक डिपार्टमेंटाच्या एग्जामीक लायनीक रावचे पडचे ना. एका एग्जामीन तेंचो जो प्रॉब्लेम आसा तो सॉल्व जातलो, कित्याक आयज जो भुरगो आयज जर ह्या म्हयन्याक भुरगो पास जाला, परतो तेका दुसऱ्या डिपार्टमेंटाची दिवपाक 15 दिसान दुसरी एग्जाम दिवची पडटा, तिसऱ्या म्हयन्याक तिसरी दिवची पडटा, सेम जॉबाक सेम क्वॉलिफिकेशना. सो हे खंय तरी एलिमिनेट करपाक, हे खंय तरी बंद करपाक लागून आमी तुमकां प्रॉमिस करता. मागीर 5th, प्रिलिमिनरी ओरल इंटरव्यूज विल बी कंडक्टेड फॉर द मेरिट लिस्ट कॅन्डिडेट. म्हटल्यार रिटन एग्जामीक जे भुरगे मेरिट लिस्टाचेर येतले त्या भुरग्यांक लागून प्रिलिमिनरी ओरल इंटरव्यूज जातले. आमची स्टाफ सिलेक्शनची कमिटी आसतली, तेंका घेवन एक कॉमन इंटरव्यू जातली. ही इंटरव्यू कॉमन फॉर ऑल डिपार्टमेंट्स आसतली आणि तेतूंतल्यान आमी एक शॉर्टलिस्ट करतले. म्हणजे तुमकां एक एग्जांपल दिवपाक सांगता, 1000 भुरगे जर रिटन एग्जामीक कॉमन एंट्रन्स एग्जामीक सपोज ते रावले, तेंच्यांनी आन्सर केली, भितरले आमी 100 भुरगे मेरिट लिस्टाचेर टॉप 100 काढले, त्या टॉप 100 भुरग्यांची मेरिट लिस्टाचेर आहा तेंची ओरल इंटरव्यू जातली, कॉमन जातली. मागीर तेतूंतल्यान आमी शॉर्टलिस्ट करतले, तेतूंतल्यान आमकां परते टॉप भुरगे मेळटले. सो ते टॉप मेरिट लिस्ट फुडें जेन्ना एका डिपार्टमेंटाचे जॉब्स आउट जातले, फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे आउट जाले जाल्यार नेक्स्ट जी फायनल इंटरव्यू आसतली, जेन्ना जॉब रिक्रुटमेंट दिवपाचो टायम आसतलो तेन्ना तितल्याच भुरग्यांक थंयसर इंटरव्यू आन्सर करपाक वचपाक मेळटले. म्हटल्यार थंयसर परते लायनी, थंयसर एग्जाम तुजे आमचे एक्झिबिशन, आमचे लाचारीचे एक्झिबिशन, आमचे बेकारीचे एक्झिबिशन थंय लागचे ना. सो वेल इन एडवान्स हे सगळो प्रोसेस जातलो, स्ट्रीमलायन जातलो आणि हेतून जेन्ना फायनल इंटरव्यू जातली तेन्ना खंयचे डिपार्टमेंट आसतले, त्या डिपार्टमेंटाचे हेड, डिपार्टमेंटाचे जे एक्सपर्ट आसतले, पॅनल आसतले, अलॉंग विथ स्टाफ सिलेक्शन कमिटी बसतले आणि इंटरव्यूज कंडक्ट करतले. सो हो एक फेअर प्रोसेस जो आसा तो आमी फॉलो करतले. मागीर मोस्ट इम्पॉर्टंट टू एलिमिनेट करप्शन एंड फेवरेटिझम जे घडटा, कितलीशी वर्सां जाली घडटा, अशें न्हू की बीजेपीच्याच सरकारान घडटा, काँग्रेसच्याय सरकारान घडटाले, हेच्याय पयलीं घडटाले. सो ते फेवरेटिझम आणि करप्शन जे एलिमिनेट करपाक आमी एग्जाम्स कंडक्ट करतले. ते एग्जाम जे आमी कंडक्ट करतले
ते एक फेअर वेन करतले. भितर आमी प्रॉपर विजिलन्स सिस्टम लायतले. जे इंटरव्यूज कंडक्ट जातले ते इंटरव्यूज, प्रत्येक इंटरव्यू, एवरी सिंगल इंटरव्यू व्हिडिओ रेकॉर्ड जातली अंडर सीसीटीव्ही कॅमेरा अँड अंडर व्हिडिओ रिकॉर्डिंग. ती इंटरव्यू कंडक्ट जातली. आणि आमी ऑप्टिमम मार्क रीडर सिस्टम, म्हणल्यार जे तू पेपर बरयता, तू मार्क करता पेपर, तो मागीर पेपर मशीनाचेर चेक जाता. म्हणल्यार तुका ऑन द स्पॉट रोखडोच तुका त्याचो आन्सर मेळटा, तुका रिझल्ट मेळटा. म्हणल्यार भुरग्याकूय कळपाक जाय की आपूण आयज क्वेश्चन आन्सर जो केला, तो क्वेश्चन पेपर जो आन्सर करून तेका मार्क्स पडला ते कितले हे हिडन उरपाक जायना. ते त्याच दिसा थंयच आउट जातले, त्याच दिसा ते वेबसायटीचेर पब्लिश जातले. सो ही टेक्नॉलॉजी आमी यूज करून आमचे जे एग्जाम्स आसा, ओरल इंटरव्यूज, आमचे रिटन एग्जाम्स सगळे रिकॉर्ड जातले आणि ते आमी एका स्ट्रॉंग रूमान दवरतले. मागीर क्वेश्चन पेपर्स फॉर एग्जामिनेशन. आयज तुम्ही आयकता आमचे क्वेश्चन पेपर्स लीक जाता, क्वेश्चन पेपर्स भुरग्यांकडे पावता, थंयसर सेटिंगा जाता. सो हे एलिमिनेट करपाक आमी क्वेश्चन पेपर्स जे एग्जामीचे आसा ते रॅन्डमली सिलेक्ट जातले बाय मशीन्स. सो जेतून जे आमचे माल प्रॅक्टिसीस आसा पळय, क्वेश्चन पेपर लीक जावपाचे नाजाल्यार फेवरिटिझम जावपाचे, ते थंय एलिमिनेट जातले. सो खंयचो भुरगो खरोच टॅलंटेड आसा तोच भुरगो तो क्वेश्चन आन्सर करून मेरिट लिस्टार येवपाक शकतलो. अशें जावचें ना की त्याच्या घरा पेपर पावला तोच पेपर त्याच्या हातीन पडला तो थंय बरयता. ही सेटिंगा थंय जावपाची ना. आमच्या जॉबांचे ऑप्शन जावपाक आमी दिवचे ना. आमच्या जॉबांचे ऑप्शन आमी करचे ना आणि आमच्या भुरग्यांचे फ्युचराचे आणि त्यांच्या टॅलंटाचे ऑप्शन लिलाव आमी केन्नाच करपाक दिवचे ना कोणाक. आणि आमी जेन्ना सरकारान येतले तेन्ना आमी करचे ना. आणि जर खंयचोय स्टाफ ना सिलेक्शन कमिटी ना कोणूय जर हे जॉबांनी माल प्रॅक्टिसीस करपाक सोदता, सेटिंगा करपाक जर सोदता आणि जर तेंच्यांनी केली, आयडेंटिफाय जाली, फाइंड आउट जाली, कित्याक मॅक्सिमम थिंग्स विल बी रेकॉर्डेड, तुजे एग्जाम्स विल बी रेकॉर्डेड, तुजे इंटरव्यूज विल बी रेकॉर्डेड. सो हे जर केले जाल्यार तो एक पनिशेबल ऍक्ट आसतलो. तेका लागून स्ट्रिक्ट पनिशमेंट कितें दिवपाची ती आमच्या पॉलिसीन आमी घालतले. आणि सगळे जे क्वेश्चन पेपर आन्सर केला नाजाल्यार जे व्हिडिओ रिकॉर्डिंग जाला इंटरव्यूचे ते सगळे आमी स्ट्रॉंग रूमान एज अ प्रूफ म्हणून दवरतले. सो दॅट फाल्यां रेव्होल्युशनरी गोवन्साचो जो सरकार येतलो तेचेर कोणे बोट दवरपाक जायना, क्वेश्चन करपाक जायना की आमच्या सरकारान जॉब विकले, आमच्या सरकारान भुरग्यांच्या टॅलंटा कडेन खेळ केलो, फ्युचरा कडेन खेळ केलो. सो हे सगळे एज अ प्रूफ म्हणून आमी आमच्या स्ट्रॉंग रूमान ते प्रोटेक्ट करून दवरतले, ते प्रिजर्व करून दवरतले. आता हे जाले रिक्रुटमेंटाचे. सो म्हाका दिसता की मॅक्सिमम आमचे जे गोंयकार आयज पळयतात तांकां कळ आसतले की रेव्होल्युशनरी गोवन जेन्ना सरकारान येतली तेन्ना गव्हर्नमेंट स्टाफ सिलेक्शन आमचे कशें आसतले, फेअर, ट्रान्सपरंट अँड क्लीन. मेरिट लिस्टाचे भुरग्यांक कशें जॉब मेळटले, तो गरीब आसूं श्रीमंत आसूं. आणि हे आमी लास्ट टाइम प्रॉमिस केल्ले की जे जॉब आमचे येतले ते फक्त पर्सन ऑफ गोवन ओरिजिन, म्हटल्यार फक्त नीज गोंयकारांक एप्लाय करपाक मेळटले आणि फक्त नीज गोंयकारांक आमी दितले. पर्सन ऑफ गोवन ओरिजिन तेंकांच आमी दितले. हे जॉब जे कोण भायल्यान येवन हांगा सेटल जाला तेंकां हे जॉब वचपाचे ना. गव्हर्नमेंट जॉब्स विल बी एक्सक्लुझिव्हली फॉर पर्सन ऑफ गोवन ओरिजिन ओनली. आयज जर तुमी लिस्टा पळयत जाल्यार भितर गोंयकारा वांगडा कितलीशीच भायल्या लोकांची नांवां आयज घातलेली आसा. हे आपले वोट बँक क्रिएट करपाक, वोट बँक प्रोटेक्ट करपाक आणि वोट बँकाक प्लीज करपाक हे सगळे राजकारण चलता. सो हे राजकारण आमी बंद करतले. मागीर नेक्स्ट येता ते म्हणजे ट्रेनिंग. आयज आमचे जे गव्हर्नमेंट स्टाफ आसा आयज तेंच्या कडेन टॅलंट आसा. आयज कितल्याशा स्टाफा कडेन कितें तरी डिफरंट करपाची तेंच्या आंगान धडक आसा, पूण ती खंय तरी फुडें वचना. तेंकां जी ट्रेनिंग मेळपाक जाय ती मेळना. लोकांकडे कशें वागपाचें, लोकांक कशी बरी सर्वीस दिवपाची, तेंचो जो सब्जेक्ट आसा, तेंचो जो ज्या जाग्यार ते काम करता तेतून कशी प्रोडक्टिविटी तेंची वाडोवपाची. कित्याक जर मनशाक ट्रेनिंग ना, जर मनशाक शिकोवंक ना जाल्यार आमी त्या मनशा कडल्यान ते आउटपूट एक्सपेक्ट करूं शकना. सो आमी आमच्या गव्हर्नमेंट स्टाफाक लागून स्पेशल ट्रेनिंग आमचो प्रोग्राम केला. सो तो आमी तुमकां सांगता. पयलें म्हटल्यार
we will have 2 well equipped training centers for government staff in each district. आज कितलेशे हजारांनी गव्हर्नमेंट स्टाफ गोंयांत हा. आज तेंका लागून फक्त एकूच ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आसा ओल्ड गोवा आणि ते सुद्धा वेल इक्विप्ड ना जाल्यार टेक्नॉलॉजी प्रूफ ना. सो तेका लागून एक एडवान्स बरी सामकी with latest technology with good experts आम्ही ते 2 ट्रेनिंग सेंटर आम्ही गोंयांत न्यू बांधतले बिल्ड करतले आणि त्याच्या अंडर तेतून आम्ही आमच्या गोंयकारांचे जे गव्हर्नमेंट स्टाफ आसा गोंयकार तेंका आम्ही ट्रेनिंग दितले. सेकंड, ट्रेनिंग फॅसिलिटीज टू गव्हर्नमेंट ऑफिशियल एट डिफरंट लेवलाचे गव्हर्नमेंट स्टाफ असता, फ्रॉम पिऊन टू क्लार्क टू ऑफिसर्स टू डिरेक्टर्स. हे सगळे गव्हर्नमेंट स्टाफाक आम्ही जे जिपाड आसा आमचे गोवा इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन एंड रुरल डेव्हलपमेंट ते आयज जे आसा ते फक्त नावांक आसा, थंय फक्त थंय वचप येवप, ते ट्रेनिंगेक कितें व्हॅल्यू आसा ना हे आमकां तरी खबर ना, आमी तरी केन्ना पळोवंक ना. सो ते जे जिपाड आसा ते अपग्रेड करतले आमी, तेतून टेक्नॉलॉजी एड करतले आणि एक्सपर्ट्स हाडटले जे एक्सपर्ट्स हे ट्रेनिंग कंडक्ट करतले आणि आमचो जो गव्हर्नमेंट स्टाफ आसा तेंका तेंची जी प्रोडक्टिविटी आसा ती वाडयतले, तेंका आमी एम्पावर करतले विथ नॉलेज एंड टेक्नॉलॉजी. सो हे आमची सेकंड जी ट्रेनिंगेचे प्रोग्रामान हो आमचो सेकंड प्रॉमिस आसा. थर्ड, आज तुम्ही जाणा गव्हर्नमेंट जॉबाक आमी गेल्या उपरांत भुरगे पावल्या उपरांत तेंका डायरेक्ट तेंका जॉबाचेर व्हरून सोडटात. म्हळ्यार त्या भुरग्याक त्या जॉबाची कसलीच नॉलेज नसता, त्या डिपार्टमेंटाची नॉलेज नसता, त्याच्या कामाची नॉलेज नसता. सो हे सगळे एलिमिनेट करपाक, त्या भुरग्याचो परफॉर्मन्स वाडोवपाक, कित्याक एक भुरगो सपोज 25 वर्साचेर जॉइन जालो कामार जाल्यार तो फुडली 35 इयर्स तो काम करता, तो 60 वर्सां जायसर काम करता. जेन्ना तो 60 वर्सां जायसर काम करता तेन्ना त्या भुरग्याक जर आमी स्टार्टिंगूच ट्रेन करूंक ना, तुजें काम कितें, तुवें कितें सर्वीस लोकांक दिवपाक जाय, तुजी ड्युटी कितें, हे जर आमी तेका शिकोवंक ना जाल्यार तो केन्नाच भुरगो प्रोडक्टिव्ह आसपाक शकना. व्हेरी रेअर केसीस आसता जेन्ना प्रोडक्टिविटी येता. सो त्या भुरग्यांच्या फ्युचराची केअर घेवपाक, त्या भुरग्याक आपल्या जे जॉब आसा तेतून ग्रोथ मेळपाक, प्रमोशन मेळपाक, तेका लागून आमी स्पेशल ट्रेनिंग मॉड्यूल्स क्रिएट करतले. जे न्यू एंट्रंट्स आसतले, न्यू रिक्रूट्स आसतले, तेंका लागून आमी स्पेशल ट्रेनिंग मॉड्यूल डिझाइन करतले आणि तेंका जॉबार येवच्या पयलीं एकदा तेंचे सिलेक्शन जाल्या उपरांत कंपल्सरी तेंका आमी ट्रेनिंग दितले. कंपल्सरी तेंका ती ट्रेनिंग, मॅन्डेटरी ट्रेनिंग तेंका अटेंड करची पडटली. मागीर आज कितलेशे भुरगे गव्हर्नमेंट एग्जामी दिवपाक सोदता, कितलेशे भुरग्यांक दिसता की आमी गव्हर्नमेंट एग्जामी दिवपाचे, पूण गव्हर्नमेंट एग्जाम कशी आन्सर करपाची, त्या एग्जामीक कितें क्वेश्चन्स येता हे कोणाक खबर नासता. सो आमी कोचिंग सेंटर्स घालतले गव्हर्नमेंटाची, जेतून गव्हर्नमेंट एग्जाम्स कशे आन्सर करपाचे, कितें कितें आमकां भितर नॉलेज जाय, कितें आमकां भितर स्किल्स जाय, हे सगळें आमी त्या भुरग्यांक शिकयतले. तेका लागून स्पेशल रजिस्ट्रेशन जातले, स्पेशल शॉर्ट टर्म कोचिंग क्लासेस आसतले, सो दॅट डिफरंट बेजीस डिफरंट टायमाचेर येवन कोचिंग घेवन गव्हर्नमेंट एग्जाम दिवपाक नाल्यार कसली कॉम्पिटिटिव्ह एग्जाम दिवपाक तेंका आमी तयार करतले, जे अजून मेरेन खंयच्याच सरकारान केल्ले ना. जॉब येता, भुरगे धांवतात, बाबडे आन्सर करतात, फेल जातात आनी कितें जाता, परते येतात, तेंचो टायम वेस्ट, तेंचे लायफ वेस्ट. सो आमच्या भुरग्यांचे करियर बरें करपाक, आमच्या भुरग्यांचे फ्युचर बरें करपाक, साल्वार करपाक, तेंका मॉनिटर करपाक, तेंका मेंटर करपाक, तेंका हँड होल्ड करपाक, तेंका ट्रेनिंग दिवपाक, ही 2 आमची जी आमचे कोचिंग ट्रेनिंग सेंटर्स आसतली गव्हर्नमेंट भुरग्यांक लागून, गव्हर्नमेंट स्टाफाक लागून, ती आमी थंयसर स्टार्ट करतले. सो हो जो प्रोसेस आसा, ह्या प्रोसेसान आमकां दिसता की आमचे जे गव्हर्नमेंट जॉबाचे जे प्रॉब्लेम आसा, गव्हर्नमेंट स्टाफाचे जे प्रोडक्टिविटीचो जो प्रॉब्लेम आसा, तो सगळो सॉल्व जातलो. 60 वर्सां 50 वर्सां राज्य करणारे राजकारणी आणि पॉलिटिशियन आणि पॉलिटिकल पार्टी तेंच्यांनी केन्नाच ह्या दृष्टीन विचार करूंक ना, ह्या प्रोग्रेसिव्ह माइंडान तेंच्यांनी केन्ना आपले पॉलिसीज आउट करूंक ना, केन्ना असले कायदे करूंक ना, आणि ते कायदे जर केले जाल्यार केन्ना इम्प्लिमेंट करूंक ना, फक्त कागदारूच दवरले. आमकां जाय आमचे भुरगे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज फेअर वेन जाल्ले, फ्री ऑफ कॉस्ट तेंका जॉब मेळलो, त्या भुरग्यांक बरी ट्रेनिंग मेळली,
जे एक्झिस्टिंग एम्प्लॉईज आसा त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढलेली, त्या लोकांकडे त्या गव्हर्नमेंट स्टाफाचो लोकांकडे जो अप्रोच आसा तो पीपल फ्रेंडली जाल्लो, सो दॅट हितून लोकांचे, सामान्य जनतेचे, सामान्य गोंयकाराचे आणि गव्हर्नमेंट स्टाफ यांचे दोघांचे लायफ इझी जाल्ले. जो गव्हर्नमेंट स्टाफ आसा तोय गोंयकार, जो त्याच्याकडे सर्व्हिस घेवपाक वयता तोय गोंयकार. सो आयज अशें दिसून येता की प्रत्येक फावटी जेन्ना आमी ऑफिसान वयता तेन्ना आमी गव्हर्नमेंट ऑफिसरा कडेन रुडली उलयतात, ते आमच्या कडेन रुडली उलयतात आनी आमच्यो झगड्यो पेटत आसता. एकामेकाक आमी वायट उतरां दीत रावता. कित्याक हेतून जे आमचे रिलेशन जे मेंटेन करपाक जाय, जे रिलेशन मेंटेन करपाक जी आमकां ट्रेनिंग जाय, ना जाल्यार जे आमकां एम्पावरमेंट जाय, ना जाल्यार जे स्किल जाय, जे आमकां इन्फ्रास्ट्रक्चर जाय, जे फॅसिलिटीज जाय, जे टेक्नॉलॉजी जाय, ती आमकां ह्या सरकारांनी दिल्ली ना. सो गव्हर्नमेंट स्टाफ आनी लोक यांचे बॉन्डिंग बरें करपाक, सर्व्हिस बरी प्रोवाइड करपाक आणि प्रोडक्टिव्हिटी गव्हर्नमेंट स्टाफाची वाढोवपाक लागून आमी हे ट्रेनिंग मॉड्यूल्स आउट केला. ते ट्रेनिंग मॉड्यूल्स इन डिटेल आमच्या विजन डॉक्युमेंटान येतले. सो आमी गोंयकारांक आयज आमची जी थर्ड प्रॉमिस आसा, फ्री गव्हर्नमेंट जॉब्स विथ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स, कोचिंग क्लासेस and clear and transparent examination, written examination, oral examination हेचो प्रोसेस आमी तुमच्या फुड्यान दवरलेलो आसा. सो आमकां खात्री आसा की हे जे आयज आमी कितें डिक्लेअर केला, जे प्रॉमिसीस तुमकां सांगला, ते प्रॉमिसीस तुमकां आवडटले, तुमकांय बरें दिसतले. कित्याक आयज जर हे पॉलिसीज जर जेन्ना आमचो सरकार येतलो, जेन्ना हे पॉलिसीज इम्प्लिमेंट जातले, तेन्ना प्रत्येक गोंयकार, तो सामान्य जावं, तो गरीब जावं, तो श्रीमंत जावं, तो मिडल क्लास जावं, प्रत्येक गोंयकाराक गव्हर्नमेंट जॉब फेअर अँड ट्रान्सपरंट वे मेळपाची एक गॅरंटी जातली. देव बरें करूं. एनी क्वेश्चन्स? मनोज फाटल्या कितल्या दिसांनी गोंयची पार्टी असो, बीजेपी अशी काँग्रेस असो, पूण टीएमसी आसा, आप आसा, गोंयांत येता, प्रॉमिस करता, ते दिसा आपाच्या लिडरान एक तुज्याच कमेंट केली, तुजी पार्टी फंडिंगाचेर चलता, तूं घाटी म्हणटा, तूं नुसतो उजो करता. आणि दुसऱ्या दिसा अरविंद केजरीवालान सांगल्यार आमी करप्शन फ्री पार्टी दितले, करप्शन फ्री गव्हर्नमेंट दितले. कशें पळयता तुमी हेच्या कडेन? पयली म्हटल्यार जे आमी फंडिंगेचेर पार्टी चलता म्हणून, जाल्यार हांव तेका विचारपाक सोदता की तुमची पार्टी कित्याचेर चलता? अरविंद केजरीवाल फंडिंग घेयना. अरविंद केजरीवाल फंडिंग जर घेयना जाल्यार तो दिल्ली गव्हर्नमेंटाचे पयशे हाडटा आनी बाकीच्या स्टेटीन मोडटा काय? हो व्हडलो प्रश्न आसा. आन्सर करपाची, जो पण आमचेर उलयता तेणी आन्सर करपाची गरज आसा. खंयची पॉलिटिकल पार्टी, खंयचो एनजीओ, खंयचो ऑर्गनायझेशन ते फंडिंगा शिवाय चलपाक शकना. कित्याक हांगा भुरगे खंयच्याय पॉलिटिकल पार्टीन जावं, खंयच्या ऑर्गनायझेशन जावं, फूल टायम भुरगे काम करता. ऑर्गनायझेशन ड्रायव्ह करपाक, ऑर्गनायझेशन फुडें व्हरपाक, ऑर्गनायझेशन ग्रो करपाक फंडिंग लागतात. आनी ते फंडिंग क्लियर वेन, कॉन्स्टिट्युशनल वेन घेवपाक आमच्या कॉन्स्टिट्युशनान आमकां रायट दिला. जसो ते घेतात, तांकां रायट दिला, तसो आमकां रायट दिला. सेकंड थिंग, आमी फक्त उजो करता. आमी फक्त जर उजो करता जाल्यार आयज आमी जे टॉप 3 आमचे प्रॉमिसीस केला, जे अजून खंयच्याच पॉलिटिकल पार्टीन इतले डीप, इतले प्रोग्रेसिव्ह प्रॉमिसीस करूंक ना. आयज प्रत्येक पॉलिटिकल पार्टी फक्त फ्रीबीज दिवपाक उलयता, तीर्थयात्रेक व्हरपाचे गजाली उलयता, 5,000, 1,500, 2,000 बायलांक आमच्या दिवपाचे गजाली उलयता, आमच्या भुरग्यांक लाचार करपाचे गजाली उलयता. पूण खंयचीच पॉलिटिकल पार्टी, ही आम आदमी पार्टी जावं, टीएमसी जावं, नाल्यार खंयचे बाकीचे ओल्ड जे पार्टी आसा, बीजेपी आनी काँग्रेस, ते प्रोग्रेसिव्ह मायंडान प्रोग्रेसिव्ह पॉलिसी गोंयांक लागून आनी गोंयकारांक लागून ते केन्नाच हाडिना. आनी मागीर नेक्स्ट म्हटल्यार करप्शन फ्री सरकार जर केजरीवाल दिता म्हणटा जाल्यार केजरीवालाक इतलें विचारपाक सोदता. हेच्या पयलीं ताचो एक व्हिडिओ व्हायरल जातालो, जो व्हिडिओ तो म्हणटालो की जेन्ना तो एंट्री करूंक नासली, तेणी तो गव्हर्नमेंटान येवंक नासलो, तेन्ना तो म्हणटालो की ज्या ज्या जाग्यार आपूण वयता थंय होर्डिंगां दिसता, बॅनरां दिसता, रेडिओ लायलो एडवर्टायज, टीव्ही लायली एडवर्टायज, आनी बाजारांत गेलो एडवर्टायज, पॅम्पलेटां हे ते, तेंच्या कडल्यान पयसो खंयच्यान येता काय म्हणून तो तांकां क्वेश्चन करतालो. आयज हांव अरविंद केजरीवालाक क्वेश्चन करपाक सोदता की आयज तूं जे उलयतालो, आयज सगळें तूं करता, तुज्या कडेन खंयच्यान पयसो येता? तुवें आमचें आख्खें गोंय पाड करून दवरला. आमी घरांतल्यान भायर सरलो की आमकां आम आदमी पार्टीचे पोस्टर्स, स्टिकर्स, नाजाल्यार फ्लॅक्स पळोवचे पडटा, तुमची तोंडां पळोवची पडटा, जेतून आमचो गोंयकारांचो दीस बरो वचना. आमकां पनवत कशी लागता गोंयकारांक तुमचे दिदीच्यान तुजो फोटो पयल्या उपरांत.
सो ही पनवत जी तुम्ही गोंयान हाडल्या ती मातशी बंद करची, ती काढून उडोवची. कित्याक गोंय तुमच्या बापायचें न्हू, तुमचें राज्य न्हू, हें आमचें राज्य. आमच्या बापायन आमच्या जाणट्यांनी हें गोंय आमकां मुक्त केल्लें, तुमकां लागून न्हू. तुम्ही येतले गोंयांत, जाय तशे उलयतले, जाय तशे आमचो लिलाव करतले, आमचें ऑक्शन करतले आनी जाय तशे आमचें गोंय रंगोवन दवरतले, हें आमकां तरी मान्य ना. हेचेर बीजेपी सरकार काय एक्शन घेयना. हेच्या वयल्यान कळटा की आम आदमी पार्टी बीजेपीची बी टीम आसा. जेन्ना तो करप्शनाचे गजाली उलयता, महादेव नायक आसलो मनीस ज्याच्या अगेन्स्ट तेंच्यांनी 2017 कंटेस्ट केल्लो, जेका ते चोर म्हणटाले, भ्रष्टाचारी म्हणटाले, त्या मनशाक तेंच्यांनी आम आदमी पार्टीन घेतलो. जी अलिना साल्दाना, जिच्या अगेन्स्ट ते इतली वर्सां उलयताले, कोळशाक लागून उलयताले, डबल ट्रॅकिंगाक लागून उलयताले, करप्शनाक लागून उलयताले, बीजेपी एज अ होल ते उलयताले युनिट, जाल्यार तिका तेंच्यांनी लास्ट मुमेंटार आपल्या वांगडा घेतली. दयानंद नार्वेकर, जेचेर करप्शन चार्जीस आसा, तिकेट घोटाळा आसा, क्रिमिनल केसीस आसा, जेणे गोंयान जॉब कशे विकपाची संवय गोंयच्या राजकारण्यांक लायली, गोंयचे पॉलिटिक्स जेणे पोल्यूट केले, त्या दयानंद नार्वेकराक तुम्ही घेतलो जाल्यार खंयच्या तोंडान तुम्ही करप्शन फ्री गव्हर्नमेंट दिवपाचे गजाली सांगता. सो केजरीवालाक तर रायटूच ना, तेका हक्कच ना करप्शन फ्री हो शब्द काडपाक. कित्याक दिल्ली आयज जर आमी गेले जाल्यार प्रत्येक गजालीन करप्शन आसा, प्रत्येक डिपार्टमेंटान करप्शन आसा आनी हें दिसून येता. आनी हें करप्शन करतात तुम्ही म्हणून आयज तो पयसो हाडटात आनी तुम्ही गोंयान, पंजाबाक, उत्तराखंड आनी उत्तर प्रदेशाक तुम्ही हाडून मोडटात. सो आमकां तरी दिसना हे असल्या मनशांक घेवन ज्यांचो ट्रॅक रिकॉर्ड बरो ना, जे दुसऱ्या पार्टेन असले तेन्ना तांकां चोर म्हणटाले, तांकां आतां तेंच्यांनी खंयच्या रितीन कितें लावन मोदीचो फॉर्म्युला घेवन काय आनी कोणाचो फॉर्म्युला घेवन तेंचें शुद्धीकरण केलां आनी गोंयकारांक पिशान काडटा आमकां तरी खबर ना. मनोज, तुम्ही म्हणलं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जातलें म्हणून, रिटर्न जातलें आनी ओवरॉलूय जातलें. कित्याक आतां जे ओवरऑल 90% 80% लोक मार्क्स घेतात रिटर्नाक, आनी ओवरऑलाक तांकां फालतू क्वेश्चन विचारतात, थर्ड ग्रेडेड क्वेश्चन. तूं खंय रावता, कितले तुजे घराक कोण, हां बरें चल जालें ओवरऑल अशें. सर हेतून म्हटल्यार पयलें कितें जातलें, पयलें म्हटल्यार तूं तुजी कॉमन एंट्रन्स एक्झाम तूं हें करतलो, जितून तुजे पेपर तूं आन्सर करतलो. सो पेपराचें चॅकिंग पासून तुजें तें मशिनान जातलें, सो दॅट ते तुका मार्क्स रोखडेच तुका कळटले की बाबा तुवें कितले जाला ते. सो थंय तुका घरा वचून तूं मार्क्स भरतलो नाल्यार आनी कोण तरी थंय हें करतले पळय, तुजे मार्क्सा वांगडा खेळ करतलो, हें जावपाचें ना. आनी सेकंड थींग, जेन्ना तुजी ओरल एक्झाम जातली, दॅट वील बी तेका सीसीटीव्ही आसतले त्या रुमाक. एक्झाम रूम्स आमी स्पेशल क्रिएट करतले, ज्या जाग्यार एक्झामिनेशन क्रिएट घेतले आमी, रिटर्न घेतले, ओरल घेतलो, एक सिस्टम आसतलो, एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतले आनी जे ओरल एक्झाम्स कंडक्ट जातले, प्रत्येक ओरल इंटरव्यू ही आमी व्हिडिओ रिकॉर्ड करतले. आता जशे तुम्ही प्रेस कॉन्फरन्स रिकॉर्ड करता त्या रितीन ती रिकॉर्ड जातली. म्हटल्यार खंयचो भुरगो सिलेक्ट केला, जर आमकां पळोवपाक जाय, जर सामान्य जनतेक पळोवपाक जाय बरोबर त्या भुरग्याचें सिलेक्शन कशें जालां, जाल्यार त्या भुरग्यांक तुम्ही आरटीआयच्या थ्रू तो व्हिडिओ घेवन तुम्ही पळोवपाक शकता की तेका कितें क्वेश्चन विचारला, तूं कितें जेवता, तुजो फेवरेट, तुका आंबो आवडटा काय, तुका आपोल आवडटा, तुका कोंबडी आवडटा काय, तुका बांगडे आवडटा, हे जे क्वेश्चन विचारून भुरग्यांक सिलेक्ट करता पळय ते खंय तरी सिलेक्शन वन आमी करतले आनी ते एक्सपोज जावपाक जाय. आनी आमचो जेन्ना गव्हर्नमेंट जातलो, आमचो जेन्ना स्टाफ सिलेक्शन कमिटी नाल्यार डिपार्टमेंट हेड बसतले, तेन्ना हे जो प्रोसेस आसा पळय तो क्लीन, ट्रान्सपरंट आनी स्ट्रिक्ट वेन आमी फॉलो करतले. कित्याक आमचो जो गव्हर्नमेंट स्टाफ ते गव्हर्नमेंट खुर्चीचेर बसतलो, एज अ गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून बसतलो, तो एज अ गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून आमकां काम केल्लो जाय, तो एम्पावर आसलेलो जाय, तो प्रोडक्टिव्ह आसलो जाय. तेणी जो तेका आमी कश्ट करून पयशे जोडटा आनी आमी टॅक्स भरता, तो टॅक्साचो पयसो बऱ्या रितीन, बऱ्या जाग्याचेर आनी बऱ्या वेन तो युटिलायज जाल्लो जाय.